श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन जाहले. पुढे कथा वर्तली कैसी सांगतो ऐका एक चित्तेसी. आदि कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढ धन्वासी सांगत. राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकुनी तोषला भगवान. मेघ गंभीर वाचे तत्क्षण तया प्रती बोलत. अगासुदेवात्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम. पूर्वी एतादृश महत्कर्म केले नसे कोणीही. ह्या तुझ्या अत्युग्र तपेसी प्रसन्न झालो असे तुझसी. तरी तू जे इच्छित अससी ते सर्वही सांग मज. मागशील जे तुझ देऊन सर्व मनोरथ पुरवीन. वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिधले. ऐसी हरीची ऐकुनी वाणी सुदेव म्हणे गा रमा जाना. दयासागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास तरी तू मज सत्पुत्र देई. राज्याधिक अन्य नको काही. पुत्रे विन शून्य सर्वही ग्रहादी नाही मज रुचत. ऐसे विप्राचे ऐकुनी भाषण श्रीहरी बोले तया लागून. अगावत्सा तनया विन घेई मागून पाहिजे ते. पुत्रा वाचून जे का आनिक अदेय तेही देईन सकळीक. विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मियेले नसेची. तव भाळीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात. तुझ पुत्र सुख सप्तजन्मात नाही ऐसे स्पष्ट असे. यास्तव तू न मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण. ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकुनिया. तो सुदेव द्विज तत्क्षणी विकळ झाला हृदय फुटोनी. विच्छिन्न मूल द्रुमावाणी पडला धरणी मूर्छित. ती पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन. मागुती किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत. उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखवू स्वांतरा. मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे. जे जे कपाळी लिहिले विधाते तेची सुखासुख प्राप्त होते. मानव भोगीत पूर्वार्जिता ते हरी तेथे करील काय. मुमुर्षुसी औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता. दैवीच अभाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात. जयाचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही. यज्ञ तपदानादिकाहूनही श्रीहरी सेवा श्रेष्ठ असे. ऐसे बोलती देव सकळ परितिजहूनही दैव प्रबळ. सूर्यापुढे खद्योत विकळ तैसी सेवा दैवापुढे. तस्मात सर्वत्रींच्या विश्वासा टाकूनी उठा हो प्राणेशा. एके दैवीचा ठेवा भरवसा हरीचे प्रयोजन काय. ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमीचे ऐकुनी भाषित. वैनते शोभे कापत विष्णूशी बोलता जाहला. देवा ही गौतमी अतिदीन शोकसागरी झाली निमग्न. तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासे. यांसी नाही कोणी रक्षिता यांची असह्य दुःखावस्था. तू प्रत्यक्ष पाहता असता कैसा स्वस्थ राहिलासी. तू दीनबंधू दयासागर स्वजना लागी भयंकर. भक्त दुःख सहिष्णू ईश्वर ऐसा साचार असोनिया. आज तव दया काय झाली ब्रह्मण्यताही कोठे लोपली. दीनबंधुता कैसी संपली क्रूरता धरली कोठून. सायुज्यादी चतुर्विध मुक्ती त्वद्भक्तांचे करतळी वसती. तथापि त्यागुणी तव भक्ती मुक्तीस इच्छित नाहीत. तव भक्तांचे अग्रभागी अष्टमहासिद्धी येऊनी वेगी. किंकरी परी सेवे लागी तत्पर सदा राहतात. ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्व विश्रुत असे उत्तम. तरी ह्या विप्राचा पुत्र काम पूर्वाया श्रम तुझ काय. पुत्रा वाचून सर्वही यासी द्यावया उद्युक्त झालासी. तरी गजेंद्र दात्या पुरुषासी अंकुश देण्या श्रम काय. जरी तू ह्या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा. तरी इतः पर त्वत्पादपद्मा कोणीच नाही सेविनार. अदृष्टी असेल तेची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल. तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चये. कर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे विश्रुत. परी ह्यासी न देसी सुत तरी ते आज नष्टेल पै. यास्तव देवा ऐसे न करी यासी पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना पुरविल्यास. गजेंद्रे करिता तुझा धावा तया रक्षिले देवा. अनन्य शरण होताची ध्रुवा अक्षय पद दिधलेस. तू भक्तेच्छा पूरक श्रीपती ऐसी ब्रह्मांडी गाजे कीर्ती. म्हणून पुत्रार्थी ही दंपती तुझला शरण पातली. आता उपेक्षा करसील तरी तव अपकीर्ती होईल परी. ऐसी वैनते याची वैखरी ऐकुनी हरी बोलत. बा खगेंद्रा
विनतानंदना तुझ अंतरी आली करुणा, तरी ममाज्ञे ह्या ब्राह्मणा सत्वर दे पुत्र एक. ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकुनी हर्षलापन्न गाशन, सवेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता जाहला. म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मवरी तुझ पुत्र सुखना निर्धारी, ऐसे जे का बोलिला हरी ते सर्वही यथार्थ असे. तथापि हरीने मज लागून अज्ञापिले असे म्हणून, तुझ करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. मदंश संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सूत, तयाचेने तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. परितया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण, तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. श्रीहरिचरणी जडली मती, म्हणून धन्य आहेस जगती. निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिसी अति प्रिय असे. पाच भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे निर, की जल बुधुबुधवत साचार क्षण भंगुर असे पै. त्याचा न धरिता अभिमान अंतरी चिंती हरीचे चरण, तो नर जगी सर्वमान्य आणि धन्यही होय साचार. दुस्तर भवसागरातुनी तारील ऐसा ह्या त्रिभुवनी, शोधिता एक हरी वाचुनी इतर नाही कोणीच. हरीच्या कृपालेशे करुण मी तुझ पुत्र दिधला जान, आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ, संसार जन्मफळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. असो ऐशा गरुड मुखेसी वर देऊन सुदेवासी, मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला. आणि सुदेवही स्वस्त्री सहित इष्टवर लाभताची त्वरित, स्वग्रहा जाऊनी पूर्ववत गार्हस्थ भोगित आनंदे. पुढे लोटता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिन, नवमास होताची पूर्ण पुत्र रत्न प्रसवली. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्र मुख, गौतमीस झाला हरिख प्रसूती दुःख लोपले. सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारीला, जात कर्म संस्कार वहिला संपादिला यथाविधी. सकळ द्विजवरांकारणे यथाशक्ती दिदली दाने, याचक जना बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तत्क्षण, शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर, शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्षमास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण, तैसे तैसे सद्गुणगण अंगी भरत बाळकाचे. बाळक्रीडा अनेक रीती करीत असे दिवसा भरती, पाहून या पित्याची चित्ती आनंद अति होतसे. ऐसी वर्षे लोटली 7, 8वे वर्ष होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला. द्विजवरांसी पाचारून आधी केले पुण्याह वाचन, सुमुहूर्ती यथा विधान मौजी बंधन संपादिले. गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ. मग माता पितरांसी वंदून आरंभिले वेदाध्ययन, स्वबुद्धीने गुरु लागून तोषवीत सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर, गुरुने कथिता एकवार पाठ होय तयासी. ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रे ही शिकला संपूर्ण, स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुखदेव आनंदला. आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्र सहित, एकदा तयाचे सदनाप्रत देवलमुनी पातला. तया पाहता सुदेवे तत्क्षण प्रेमे केले साष्टांग नमन, आसन पाद्याही समर्पून यथाविधी पूजिले. तो सुदेवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी, देवलमुनीचे चरणावरी प्रेमे मस्तक ठेविले. तैत्या सुंदर कुमारा पाहुनी मुनी बोलत सुदेवा लागुनी, बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. अरे हा दुर्लभ गुण सागर, तुझ लाभला पुत्र सुंदर, तस्माद भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी. ह्या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत, बुद्धिमान बोलका ऐसा सुत कोठेही नाही देखिला. ऐसे बोलून ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई, तव हस्ती हे कौतुक काही दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र, 2 चामरे विलसत विचित्र, वर्तुळ कमळ सहस्त्रपत्र हस्ती पवित्र शोभत आहे. अंगुष्ठी सुंदर यवाकृती, अजानुलंबित हात शोभती, आकर्ण नयन विराजती, बुबळे तळपती पिंगट. अति गोंडसे सर्व शरीर, सस्मित वदन दिसते मधुर, वलित्रयाने भूषित उदर, भाग्य लक्षणे किती सांगू. ऐसे बोलूनी कुमाराप्रत पुनश्च बोले विप्राप्रत, अगासुदेवा हा तव सुत गुणसागर केवळ.
ह्याची लक्षणे कैसी देख, शंखा ऐसा कंठ सुरेख, स्निग्ध कुरळ केश सकळिक, वक्षस्थळ उंच बहु, पृथुग्रीव सुहास्य वदन, वृषस्कंद वतस्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान, आकर्ण नयन सुरेख, हा सर्व लक्षणी संपन्न कुमार, सौभाग्याचा होय सागर, परी एकच दोष आहे थोर, त्याने समग्र व्यर्थ केले. ऐसे बोलूनी शिर हलवीत, सुस्कारा टाकुनी मुनी म्हणत, आधी आयुष्य पाहुनी यथार्थ मग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायाची, बुबळे विन नेत्रगोलांची गरज काय साचार. सुदेवा हातवनंदन 12वे वर्षी जळी बुडोन, अवचित पावेल पै मरण, परी तू शोक करू नको. अवश्य होणारे ते पाही, आपोआप होते सर्वही, तया लागी प्रतिकार नाही, मुमूर्षीसी काय औषध. ऐसे बोलूनी देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासी, गौतमी सह तो द्विज तापसी, दुःखे धरणीसी पडियेला. देवलांचे वचन स्मरत भूमिसी लोळे विलाप करीत, काही वेळे गौतमी त्यात उठली धैर्य धरुणिया. स्वांकावरी घेतला नंदन, प्रेमे चुंबिले तयाचे वदन, तदनंतर हस्त जोडून पती लागून विनवीत. म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा, धैर्य धरा उठा समर्था, पुढे घडवून येणाऱ्या अर्था भिवू नये कदापि. न होणारे ते कदाही जगत्रयी होणार नाही, अवश्य होणारे तेची पाही घडवून येईल निश्चय. शंकराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व, असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला. हिरण्याक्ष पावला मरण, वृत्रासुराचे झाले निधन, कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले. तरी अवश्य भावी ते यथार्थ घडवून येतेची पै समस्त, यास्तव आपण उठावे त्वरित श्री हरी लागून भजावे. एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी, ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी रायासी कथिता जाहला. इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार, सज्जन श्रोते ऐकोत चतुर, सप्तमोऽध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति सप्तमोऽध्यायः.